आत्या. तारिणी. हा. अगं सगळ्यांना वाढतेस ना, तू पण हातासरची 4 घास खाऊन घे. तुझा उपवास आहे ना? नाही मला भूक नाहीये. निशीची आई. भूक नसायला काय झालंय तुला? हे घे खाऊन घे. अरे निशीची आई. नकोय मला. एकदा सांगितलेलं कळत नाही का ग तुला? ए काय हे तुमच्यासाठी आणलंय ना ते? आमच्यासाठी आणायचं असतं ना तर कधीच आणलं असतं. काव्याला पाठवून मागवलंय हे सगळं. हा म्हणजे आता पोट भरली आहेत ना तुमची, म्हणून हे सुचतंय. परक्यांना रक्ताच्या नात्याचा मान देतोय ना, तिथे चुकतंय आमचं. आणि हिच्या भरोशावर राहिलो असतं ना तर उपाशी राहायची वेळ आली असती. तसंही काय, लोकांचा जीव घेणाऱ्या बाईच्या पोटी जन्मली आहे ही. गुण असणारच ना. आत्या, दर वेळेला आईला मध्ये आणायची काय गरज आहे? माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये. ती निर्दोष होती. हो का? काय म्हणालीस? हा, निर्दोष होती तुझी आई? आम्हाला माहितीच नाही. कुठल्या कोर्टात सिद्ध केलंयस तू हे? अजून केलं नाहीये, पण लवकरच करेन. कर, नक्की कर. आधी नरकातून घेऊन ये तिला आणि मग हे सगळं कर. आणि विचार, माझ्या नवऱ्याला फॅक्टरीमध्ये कशाला बोलावून घेतलं होतं? विचारा नक्की, मग सगळं कर. शांत व्हा, जरा शांत व्हा. मालती, रेखा, तुम्ही आतमध्ये जा बघू. दादा तुला नाही म्हणजे कसं आहे ना की उपासामुळे तुमची खूप चिडचिड होते असं मला वाटतं. तुम्ही जरा जरा समजून घ्या ना. जा आज जा. मालती चल, हो बाजूला. काय ठीक आहे, इतकं काय पॅनिक व्हायची गरज नाही. आम्ही मॅम ओके. काय झालंय? तब्येत बरी नाही आहे का ह्यांची? काय नाही ग, 2 पायांची मांजर आडवी गेली. मांजर आडवी गेली म्हणजे? काय झालंय काका? काय नाही गे, रस्त्यावर गजरे विकणाऱ्या एका मुलीला हिचा धक्का लागला. सगळे रस्त्यावर पडले तिचे गजरे. माल नुकसानीत गेला बिचारीचा. माझा तिला नाही, तिचा मला धक्का लागला. आणि त्या उद्धट मुलीला मध्ये पडायची गरज काय होती म्हणते मी. उगाच त्या मुलीवरती राग काढू नको काका. चूक तुझीच होती. तुम्ही नेहमी ना परक्यांचीच बाजू घ्या. नाही कसं आहे ना, बायकोला शहाणपण शिकवणारा प्रत्येक माणूस नवऱ्याला शहाणाच वाटतो. काकू, अरे युवराज करत झालं तू आलास. बघ ना, तुझ्या बाबांना बरं नाहीये. मी काय करू मग? मी काय डॉक्टर आहे का? बोलवा ना त्या डॉक्टर कामतला, बोलवा ना. नेहमी बोलवता ना त्याला, बोलवा त्याला. अरे युवराज, उद्धटपणे बोलू नकोस. जाऊ दे त्याला, जाऊ दे. आपलं नशीब वाईट म्हणायचं आणि गप्प बसायचं, दुसरं काय. स्वयंसेवक पुढच्या मुलाला स्वतःच्या बापाच्या तब्येतीची विचारपूस करता येत नाही असावे. आणि तिकडे कोण कुठला मुलगा तो किती प्रेमाने आणि मायाने बोलून गेला माझ्याशी. कोण मुलगा? शेवटी ही केस स्पेशल क्राईम युनिटने सॉल्व्ह केली ना. सर, आम्ही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलं. सस्पेक्टच्या बाईकचा जो नंबर आम्ही ट्रेस केला होता, नेमकी ती नंबर प्लेट खोटी निघाली सर. तुम्हाला स्पॉटचं लोकेशन कोणी दिलं होतं? सर आम्ही ते शट अप. मला माहिती आहे, केवळ मेडल्स आणि प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही स्पेशल क्राईम युनिटच्या कामकाजामध्ये डवळाडवळ केलीत आणि त्यामुळे गुन्हेगार सुटला या हातातून. पण नाटेकर, एक लक्षात ठेवा, स्पेशल क्राईम युनिट कधीही कुठल्याही मेडल्ससाठी किंवा प्रमोशनसाठी कामं करत नाहीत. रादर त्यांनी कितीही मोठी कामं केली ना तरी त्यांना साधी कौतुकाची थाप सुद्धा मिळत नाही हो. पण ते आपली कामं इमानदारीने करत राहतात. नाहीतर तुम्ही आज केवळ तुमच्यामुळे तो गुन्हेगार आपल्या हातातून सटकलाय. हे केवळ आमच्यासाठी मिशन नव्हतं, आमच्या टीम मेंबरपैकी एकाच्या आयुष्याचं ध्येय होतं ते.
आणि केवळ तुमच्यामुळे आज त्या ध्येयापासून आम्ही लांब गेलोय. सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही सर. यू बेटर बी. अगो ए घेऊन जा, नार्कोटिक्स कडे दे. एक मिनिट जा 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 घेऊन जा. ब्लँक कार्ड. गुलाब. आधी नरकातून घेऊन ये तिला आणि मग हे सगळं कर. आणि विचार, माझ्या नवऱ्याला फॅक्टरीमध्ये कशाला बोलावून घेतलं होतं? काही झालं तरी आपल्याला हा मिडलमॅन पकडायचा आहे, तरच आपण गुलाब पर्यंत पोहोचू शकू. सर, ही डील जेवढी डिपार्टमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढीच बॉससाठी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा. माफ कर मला, नाही पकडू शकले. आजही नाही पकडू शकले मी त्याला. माफ कर मला. पुन्हा एकदा त्या गुलाबपर्यंत पोचण्याचा मार्ग गमावून बसले मी. मला माफ कर, पण मी शांत नाही बसणार आहे. मी काहीही झालं तरी त्या गुलाबपर्यंत पोचणारच आहे. आज आत्यामुळे त्या फॅक्टरीचा क्लू मिळालाय. मी त्या फॅक्टरीत जाणार आणि त्या फॅक्टरीत काय घडलं होतं हे मी शोधून काढणार आहे. मी इतक्या सहजासहजी शांत बसणार नाही. नाही बसणार. तारिणी, युवराज, काम डाऊन. शांत. इट्स ओके. काय झालंय? नाही, काय नाही. आय एम फाईन. निशिताशी भांडण झालंय काय? तिलाच भेटायला गेला होतास ना? अँड शी इज कॉलिंग. हां हां येस, त्यामुळेच मी आता गेलेलो ना भेटायला, तर थोडंसं जरा आमच्यात या म्हणूनच. लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही असेच भांडणार आहात का? राग कंट्रोल करायला शिक युवराज. आता बाहेर तू दया काकांवर चिडलास का? युवराज, मी तुला किती वेळा सांगितलंय, एक बाबा म्हणून त्यांच्या फार माफक अपेक्षा आहेत तुझ्याकडनं, आणि एक मुलगा म्हणून तू त्याही अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. हे बघ, आय नो बाबा म्हणल्यावर ते जरासं ऑकवर्ड होतं, आय रिअली नो. पण मग तू त्यांना मित्र का नाही समजत? तू त्यांना मित्र समजायला लागलास ना की आपोआप तुमच्यातला जो ऑकवर्डनेस आहे तो निघून जाईल. ओके? आणि राहिला प्रश्न निशिताचा, ती तुला कॉल करायचा प्रयत्न करते, फोन न उचलणं बरोबर नाही युवराज. एक गोल्डन रूल सांगून ठेवते, मुलीला वाट पाहायला लावायची नाही. बी अ जेंटलमॅन अँड कॉल हर. करतो. तुमच्यातले हे जे रुसवे फुगवे आहेत ना, ही फेज एन्जॉय कर. इट्स ब्युटिफुल, ट्रस्ट मी. पण आज जे झालं ते पुन्हा होता कामा नये. नाही होणार. कोण?
तारिणी, तुझा उपवास आहे, खाऊन घेते. बाबा मी बाहेर खाल्लं होतं, मला भूक नाही. बाप आहे मी तुझा, मला सगळं माहिती आहे. कामाच्या धावपळीत तू काही खाल्लेलं नाहीयेस. अगं किती धावपळ करत असते सगळ्यांसाठी, थोडा स्वतःसाठी सुद्धा वेळ काढ. मी परत येईपर्यंत ही प्लेट रिकामी झालेली पाहिजे, कळलं? दरवेळेला आईला मध्ये आणायची काय गरज आहे? माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये. तारिणी, तुझी आई निर्दोष होती हे तुला सिद्ध करता येणार नाही ग, कारण ती निर्दोषच नव्हती. आणि हे सत्य आता तुला स्वीकारावं लागेल. तुझ्या आत्याच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आईनं पुसलंय. त्यानंतर तिने आत्महत्या करून बेलसरे घराण्याला कलंक लावला. तुझ्या आईला मी कधीच माफ करू शकणार नाही. बाबा, तुम्हालाही असंच वाटतं? अहो तुमची बायको होती ती, जग काय म्हणायचं ते म्हणू देत, पण ती तुमची बायको होती ना. तुम्ही ना एकदा माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी डोळे बंद करा आणि ती तुमच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून तेव्हापासून ती जाईपर्यंतचे सगळे क्षण आठवा आणि मला सांगा, खरंच ती चुकू शकते का? किंवा ती चुकली असेल तर मला सांगा, मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. आणि हो, बाकी सगळं जाऊ दे. तिच्यावर जेव्हा हा सगळा आरोप लागला त्यावेळेस ती तुम्हाला काही बोलली होती का? तुम्ही तिच्याशी काही बोलला होतात का? तिला काही प्रश्न विचारले होते का? ती जेव्हा या घरात शेवटची बाहेर पडली तेव्हा तरी तुम्ही तिला काही विचारलं होतं? ती काही बोलली होती का तुम्हाला? आत्या मगाशी म्हणाली की फॅक्टरीचा माणूस मेल्यानंतर त्याचा भूतकाळ त्याच्या सोबतच जातो. खाऊन घे. माझ्या आईचा भूतकाळ भविष्यात बदलणार आहे. हा बोल. गुलाब आणि पण हे तर कोरं कार्ड आहे. ज्या अर्थी ड्रग्सच्या पार्सल सोबत सापडले त्या अर्थी याचा काहीतरी अर्थ असणार आहे. गुलाब, नाहीतरी आपल्याला हे डिकोड केलं पाहिजे लवकरात लवकर. आज तो माणूस आपल्या हातातून सुटलाय, पण ह्या कार्डमुळे आपण गुलाबपर्यंत पोहोचू शकतो. थँक्स यार केडी. तर हे घे, मला निघावं लागेल, मी निघते आता. ठीक आहे. तारिणी, तारिणी, अरे काय होत आहे? हा तारिणी, ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे, मला निघायला हवं. काय निघायला पाहिजे नाही. इकडे उठ, बस एक मिनिट. उठ इथनं आधी, इथे बस. अरे पाणी घेता.
हे घे, थोडी साखर खा आधी. तुला बरं वाटतंय ना? तू काही खाल्लेस का सकाळपासनं? नाही, पण मी ठीक आहे केडी. काय ठीक नाहीयेस तू. मला माहिती आहे ना, सकाळपासून नुसतं याला काय हवं त्याला काय हवं हे बघायचं, स्वतः पूर्ण दुर्लक्ष करायचं स्वतःच्या खाण्यावर. याला काय अर्थ आहे तारिणी? बरं, तुला त्यात टीमचे टास्क पण पूर्ण करायचे. हे घे, जेवण कर. केडी तू काय करतोयस? मला भूक नाहीये. भूक नाहीये? भूक नाहीये की स्वतःला शिक्षा देतेस? गुलाब पर्यंत पोहोचणारा व्यक्ती आपल्या हातातून सुटलाय म्हणून स्वतःला शिक्षा देतेस का तू? तारिणी, तू ज्या देवीसाठी उपवास केलेत त्या देवीचा आशीर्वाद आहे तुझ्यावर. प्लीज जेवून घे. मला खरंच हे नकोय. हवंय नकोय हा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. तुला गपचूप जेवण करायचंय, जेवण कर. केडी अरे मला खरंच नकोय. नकोय? ठीक आहे, नकोय ना? तू उपवास सोडणार नाहीयेस ना? मग मी पण उपवास करतो आता. आणि मला ऑलरेडी खूप भूक लागली आहे आणि त्यात मी उपवास केला ना की मला भयंकर चिडचिड होणार आणि मी खूप वैतागणार. मला वैतागलेलं बघून ना तू पण म्हणशील मला की जेवण कर जेवण कर, तेव्हा मी पण जेवण करणार नाही. बघू मग तेव्हा. केडी अरे तू खाणार आहेस की मी तुला भरव? काय? जेवण कर ना प्लीज. खाते. पकड. अरे वा, छान जमल्यात की पोळ्या. तू केल्या? नाही, आजीला जमल्यात. ते आहे ना पोळी भाजी केंद्र, म्हणजे त्यांना जमल्यात. त्यांना जमलंय. फड 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 धड 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 डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. फड 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 धड 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 डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. तुम्ही ते कार्ड नीट चेक केलं? तेच करतोय बॉस. करतो, पण काहीच दिसत नाहीये. टेक्नो, चुकून त्यांनी कोरा कागद टाकला काय त्याच्यात? नाही, 4 ते गुलाबनी केले तो इतकं सहजासहजी करणार नाही. पण काहीच दिसत नाहीये, फक्त लिंबाचा वास येतोय. याचा अर्थ काय घ्यायचा पण? हॅलो बॉस, तू आहेस ना लाईनवर? हो आहे. एक मिनिट. केडी, तुझ्याकडे आता लायटर, मेणबत्ती, माचीस असं काही आहे? मेणबत्ती आहे कमांडर, कपाटात बघा. आणि माचीस बघतो आम्ही. थांबा. कशाला शोधताय? हे घ्या. ते टपरीवर अगरबत्ती पेटवायला लागतं ना म्हणून. तू कोणती मेणबत्ती पेटवतो माहिती आहे आम्हाला. जा मेणबत्ती आणा जा. गाईज हरी अप. आता एक काम करा, ती मेणबत्ती पेटवा आणि ते कार्ड त्याच्यावर पकडा. बॉस, यू आर जिनियस. तू ना ग्रेट आहेस. ह्यावरती ना अक्षर दिसत आहेत. काय लिहिलंय त्याच्यावर? होल्ड.
अरे पण ही जादू कशी काय झाली? जादू नाहीये, सायन्स आहे. लिंबाच्या रसाने लिहिलंय ते. अरे वा बॉस, तुम्ही तर एकदम बोमकीच बक्षी झाले बुवा. आता हा कोण आहे नवीन? अरे ते तुमच्या हरक्या जैन जी पोरांना नाही कळणार. आमच्या जमान्यातले ना डिटेक्टिव्ह होते ते. गाईज, कामावर लक्ष द्या, टाइमपास नंतर करा. सॉरी बॉस, सॉरी. त्याच्यावर काय लिहिलंय ते आधी सांगा मला. ह्यावर लिहिलंय की सोन्याच्या दिवशी 5चा ठोका चुकला की जुन्या दगडावरून झेंडूची फुलं बाजारासाठी पाठवा. सोन्याच्या दिवशी म्हणजे कोणता दिवस? 5चा ठोका म्हणजे सकाळची पहिली लोकल. आपल्याला गेस करून नाही चालणार आहे, आपल्याला अगदी ॲक्युरेट उत्तर हवंय. सोन्याचा दिवस.